एअरपोर्टवर हल्ला करणारा अद्यापही फरार, पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध सुरू, पोलिसांच्या वेगवेगळ्या टीमकडून आरोपीचा शोध सुरू. लीलावती रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सैफ अली खानचा आज जबाब नोंदवणार क्राईम ब्रांचची टीम, घेणार सैफचा जबाब, हल्ल्याची जाणून घेणार माहिती. वाल्मिक कराडवर मोक्का लागता सीआयडीमध्ये मोठा बदल, सीआयडीचे तपास अधिकारी बदलले, अनिल गुजर यांच्याऐवजी आता किरण पाटील करणार तपास. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची पत्नी आणि भावाचा जबाब आज नोंदवला जाणार. यापूर्वीच्या जबाबात कराडनं फोनवरून धमकी दिल्याचा केला होता आरोप. सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी आता लॉंग मार्च काढणार. लॉंग मार्चला आज परभणीतून होणार सुरुवात, विविध संघटना होणार सहभागी. सामाजिक न्याय खात्याच्या मंत्रिपदी नियुक्ती झाल्यानं संजय शिरसाट सिडको अध्यक्षपदावरून पदमुक्त, नगरविकास विभागानं जारी केला शासन निर्णय. बंद पडलेल्या रिक्षाला पायानं धक्का देत स्टंटबाजी करणाऱ्या वाहक आणि चालकाचं निलंबन, नाशिकच्या पिंपळगाव इथली घटना. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वी भारताला मोठं गिफ्ट, अमेरिकेनं भारतीय अणुसंस्थांवरील निर्बंध हटवले. आणि युद्धविराम थांबवण्याचा निर्णय इस्रायलनं धुडकावला, गाझावर केलेल्या हवाई हल्ल्यात महिला आणि मुलांसह 73 ठार.